हॅलो माय डिअर स्टुडंट्स, वेलकम बॅक. आणि आता आपण सुरुवात करणार आहोत आपल्या न्यू चॅप्टरला, दॅट इज प्रोबॅबिलिटी. सो स्टुडंट, डू यू नो अबाउट द प्रोबॅबिलिटी? प्रोबॅबिलिटी कशाला म्हणतात? प्रोबॅबिलिटी म्हणजे शक्यता. जसं की आपल्याला कोणी क्वेश्चन विचारला, उद्या पाऊस पडणार आहे का? तर आपलं उत्तर काय असेल? मे बी उद्या पाऊस पडेल. किंवा कोणी आपल्याला विचारला, आज पाऊस पडणार आहे का? तर आपण काय करतो? आभाळाकडे बघतो आणि आपल्याला जर डार्क क्लाउड दिसले, काळे ढग जर दिसले, तर आपण काय म्हणतो की मे बी आज पडू शकतो पाऊस. आय एम 70% शुअर, असं आपण काही एक अंदाज दर्शवतो. पण आपण हे म्हणतो का 100% आज पाऊस पडणार आहे आणि खरंच पाऊस पडतो? असं होतं का कधी? म्हणजे आपण असं एक्झॅक्ट नाही सांगू शकत की आज ही गोष्ट होणारच आहे. किंवा जर क्रिकेट मॅच चालू आहे टीव्हीवर आणि तिथे जर इंग्लंड आणि इंडियाची क्रिकेट मॅच चालू आहे आणि तिथे तुम्हाला विचारलं की आज इंडिया जिंकू शकेल का? तर तुम्ही असं म्हणणार का तिथे, नो, मला नाही वाटत आज इंडिया जिंकेल आणि 100% मला माहिती आहे आज इंडिया जिंकणार नाही? तर असं होतं का कधी? आणि जर तेव्हा इंडिया जिंकला तर मग काय होते? आपली पॉसिबिलिटी रॉंग ठरते. पण जर दोन्ही टफ टीम असतील, ऑस्ट्रेलिया इंग्लंड अशा दोन जर टफ टीम असतील समोर आणि आपल्याला विचारलं की आता कोण जिंकेल दोघांमधून, तर आपलं उत्तर काय असते? मे बी हा पण जिंकू शकतो किंवा हा पण जिंकू शकतो. म्हणजे इट इज अ 50-50, राईट? इट इज अ 50-50, म्हणजे चान्सेस याचे जिंकण्याचे सुद्धा आहेत आणि याचे पण आहेत. किंवा मग एका बॉलमध्ये 1 रन पाहिजे असतो, तेव्हा काय होते की तो काढूही शकतो किंवा आउटही होऊ शकतो. म्हणजे एका बॉलमध्ये 1 रन पाहिजे असताना तो जिंकूही शकतो किंवा हारूही शकतो. म्हणजे 50-50 पॉसिबिलिटी आहे. तर असे वेगवेगळे काही वर्ड्स असतात जे आपण यूज करतो. जसं की 100% शुअर आहे, किंवा इम्पॉसिबल, हे होऊ शकत नाही, किंवा मे बी हे होईल, किंवा मे नॉट बी, हे नाही होणार, राईट? किंवा 50-50, अशा हे जे वर्ड्स आहेत याला म्हणतात पॉसिबिलिटी. आणि हे वर्ड शो करतात पॉसिबिलिटी. आलं लक्षात? तर आता हे तुम्हाला समजलेलं आहे. आता आपण काय करू, याच्यावर उदाहरण बघू काही. तर त्यामध्ये बघा, सर्वात अगोदर आपण बघू रँडम एक्सपेरिमेंट. व्हॉट इज मीन बाय रँडम एक्सपेरिमेंट? इन दिस रँडम एक्सपेरिमेंट वी नो इन ॲडव्हान्स व्हॉट इज द आउटकम. म्हणजे आपल्याला माहीत असते की काय होणार आहे, पण आपण एक्झॅक्ट नाही सांगू शकत. वी कॅनॉट से एक्झॅक्टली व्हॉट, एक्झॅक्टली सर्टेनिटी व्हॉट इज द आउटकम, हे आपण नाही सांगू शकत. जसं की सपोज करा, एक क्रिकेट मॅच चालू आहे आणि सुरुवातीला टॉस करतात, कोणाची बॅटिंग असेल. तर टॉस करताना तुम्ही या डायग्राम मध्ये बघू शकता, इथे इथे चित्र दाखवलेलं आहे. अंपायर जो आहे टॉस करत आहे कॉइनला. हेड किंवा टेल येण्याची काय पॉसिबिलिटी आहे इथे? तर बघा, इथे आपल्याला माहित आहे की हेड येईल किंवा टेल येईल. वी नो इन ॲडव्हान्स, हे आपल्याला माहित आहे, दोन्हीपैकी एक पडणार आहे आणि एक उत्तर येणार आहे. हेड येईल किंवा टेल येईल. याला म्हणतात रँडम एक्सपेरिमेंट, जिथे आपल्याला माहित आहे ऑलरेडी की काय पडणार आहे. ॲडव्हान्स मध्ये वी नो द आन्सर. पण इथे काय होणार आहे? आता तुम्हाला विचारलं एक्झॅक्ट काय येईल सांगा बरं, हेड पडेल का टेल येईल? वी कॅनॉट से, आपण नाही सांगू शकत हेड येईल का टेल येईल. का नाही सांगू शकत? कारण तिथे काय कॉइन आहे, काही पण येऊ शकते. इट मे बी हेड और मे बी टेल. म्हणजे तिथे उत्तर माहित नाही, पण ऍडव्हान्स मध्ये हे माहिती आहे, या दोघांपैकीच काही काही येणार आहे. दोघांच्या व्यतिरिक्त तिसरा काही येणार आहे का? नाही येऊ शकत. त्याला म्हणतात रॅन्डम एक्सपेरिमेंट. आणि जेव्हा टॉस केल्यानंतर हेड येते, तर हेड आल्यावर आपण म्हणतो हेड इज द आउटकम. म्हणजे टॉस केल्यावर जे आन्सर येईल त्याला आपण म्हणणार इट इज अन आउटकम. समजलं आउटकम कशाला म्हणतात? सिमिलरली दुसरं एक एक्झाम्पल बघू. सापशिडी खेळले असाल तुम्ही, किंवा लुडो खेळता. लुडो खेळताना तुम्ही डाय फेकता, डाय थ्रो करता. डाय थ्रो केल्यानंतर त्याच्यावर काय पॉसिबिलिटी आहे नंबर्स येण्याचे? बघा, डायवर 6 नंबर असतात, ते आपल्याला माहिती आहे. आता तुम्ही लुडो हा गेम खेळलेच असतात, इट इज अ मोस्ट पॉप्युलर गेम. सो याच्यावर बघा, डाय जर बघितलं तर फर्स्ट डाय, सेकंड, थर्ड, फोर्थ अँड फिफ्थ अँड सिक्स, असे 6 प्रकारे एकतर 1 पडू शकते, किंवा 2 येऊ शकते, 3 येऊ शकते, 4, 5 और 6. मे बी या 6 पैकी काही पण येऊ शकते. पॉसिबिलिटी काय? 6 येण्याच्या पॉसिबिलिटी आहे. म्हणजे 1 पडू शकते, 2, 3, 4, 5, 6 काही पण येऊ शकते. हे आपल्याला ऍडव्हान्स मध्ये माहिती आहे, या 6 पैकीच काहीतरी येणार. 7 येईल का इथे, किंवा 10 येईल का? इट इज नॉट पॉसिबल टू कम 7 or 10 or 11. इट इज नॉट पॉसिबल. ओनली द पॉसिबल थिंग इज 1 to 6. 1 or 2 or 3 or 4 or 5 or 6. या 6 पैकी काही पण येऊ शकते. याला म्हणतात इट इज अ रॅन्डम एक्सपेरिमेंट. वी नो इन ऍडव्हान्स व्हॉट इज द आउटकम. वी नो इन ऍडव्हान्स
what will be the outcome, but we cannot say exact outcome which will become, right? सो आता हे तुमच्या लक्षात आलं, आउटकम समजला, रॅन्डम एक्सपेरिमेंट समजला. आता आपण काय करू, याच्यामध्ये थोड्या वेगवेगळ्या गोष्टी कन्सिडर करू, कारण याच्यावर बेसच आपल्याला प्रॉब्लेम्स आहेत पुढे. जसं की कॉईनवर बेस असणार. आता इथे एक कॉईन टॉस केलता, हेड आणि टेल येणार हे आपल्याला माहिती आहे. पण जर 2 कॉईन टॉस केले तर मग काय येईल, किंवा 3 कॉईन टॉस केले तर काय पॉसिबिलिटीज असतील, याचे उत्तर आपल्याला माहित नाही. तर त्यावर बेसच प्रॉब्लेम आपल्याला एक्झरसाइज मध्ये असणार. त्यानंतर डायचे पण असे उदाहरण येतील. ऍट अ टाइम जर 2 डाय फेकले तर काय पॉसिबिलिटी आहे, असंही येऊ शकतो. त्यानंतर डायच्या व्यतिरिक्त दुसरा एक क्वेश्चन असतो कार्ड्सवर. सो व्हॉट इज मीन बाय कार्ड्स, यू प्ले द कार्ड्स, प्लेइंग कार्ड्स. यू कॅन सी हियर, दीज आर द प्लेइंग कार्ड्स. आता प्लेइंग कार्ड हे टोटल किती असतात, हे टोटल 52 कार्ड्स असतात. यू कॅन सी हियर देर आर द टोटल 52 कार्ड्स. आणि हे पूर्ण 52 कार्ड्स 2 पार्ट मध्ये डिवाइड करतात, एक रेड अँड अ ब्लॅक कलर. 52 कार्ड्स इन रेड अँड ब्लॅक कलर डिवाइड करतात. रेड असतात 26 आणि ब्लॅक असतात 26. हे नंबर्स लक्षात ठेवा, हेच इम्पॉर्टंट आहे. रेडला फर्दर 2 पार्ट मध्ये डिवाइड केलं आहे, जिथे एक असतात डायमंड आणि दुसरे असतात हार्ट. हार्ट अँड डायमंड, दीज आर द 2 पार्ट्स ऑफ द रेड कलर. आणि याच्यामध्ये हार्ट मध्ये असतात 13 कार्ड, डायमंड मध्ये असतात 13 कार्ड, असे 2 असतात. त्यानंतर ब्लॅक कलरला सुद्धा 2 पार्ट मध्ये डिवाइड केलं, एक स्पेड असतो आणि एक क्लब असतो. स्पेड सुद्धा 13 असतात आणि क्लब 13. म्हणजे अशा प्रकारे पूर्ण 13 13 13 कार्ड्स असतात. असे 13 13 13 13 म्हणजे असे 4 प्रकारचे कार्ड असतात. तर आता हे 13 13 टोटल जर ऍडिशन केली तर 52 येते, म्हणजे टोटल 52 कार्ड्स असतात. आता या कार्ड्स मध्ये बघा, याचे फर्दर डिवाइड केलेलं आहे, याच्यामध्ये कोणकोणत्या प्रकारचे कार्ड असतात. जर आता तुम्ही बघितलं त्या 4ही कार्ड मध्ये एस ऑफ हार्ट, एस ऑफ डायमंड, एस ऑफ स्पेड अँड एस ऑफ क्लब असे 4 एस असतात. एस म्हणजे एक्का, म्हणजे ज्याच्यावर 1 नंबरचा कार्ड असतो. तुम्ही इथे बघू शकता, दिस इज अ एस. आता इथे 4ही कार्ड आहेत अँड दीज आर द एस ऑफ हार्ट, एस ऑफ डायमंड, एस ऑफ स्पेड अँड एस ऑफ क्लब. हे समजलं, असे 4 एक्के असतात या सर्व कार्डमध्ये. 52 कार्ड्समध्ये टोटल 4 एक्के असतात. त्यानंतर बाकी 2 to 10 पर्यंत हे नंबर्स असतात, नंबर्सचे कार्ड असतात. 2 3 4 5 6 अप टू 10. आणि 10 नंतर फेस कार्ड असतात. फेस कार्ड म्हणजे ज्या कार्डवर काही फेसेस दाखवले असतात, चेहरे दाखवलेले असतात, म्हणून त्याला फेस कार्ड म्हणतात. तर असे टोटल फेस कार्ड किती असतात, या प्रत्येक प्रकारच्या कार्डमध्ये 3 फेस कार्ड असतात. जसं त्यामध्ये एक असतो जॅक, एक असते क्वीन आणि एक असतो किंग. आता जॅक हा 11 नंबरचा कार्ड असतो, 12 नंबरची क्वीन आणि 13 नंबरचा किंग. तर अशा प्रकारे हे 3 कार्ड असतात, ज्याच्यामध्ये जॅक हा जे ने दर्शवला जातो, क्वीन ही क्यू ने दर्शवल्या जाते आणि किंग हा के ने दर्शवला जातो. तर अशा प्रकारे 3 कार्ड असतात, असे हार्टचे, जॅक, क्वीन आणि किंग, तसेच डायमंडचे, स्पेडचे आणि क्लबचे. तर अशा प्रकारे हे पूर्ण टोटल 52 कार्ड्स असतात. आता हे कार्ड बद्दलची स्टडी झाली, तुमच्या लक्षात आलं हे किती कार्ड असतात, कोणकोणत्या प्रकारचे असतात, त्यांचे नाव काय काय असतात. हे नाव तुम्ही नोटबुकवर लिहून घेऊ शकता. दॅट इज इम्पॉर्टंट बिकॉज ऑन दिस नेम देर आर सम एक्झाम्पल्स इन अवर प्रॅक्टिस सेट. सो नाउ लेट्स सी सम एक्झाम्पल फ्रॉम द प्रॅक्टिस सेट बेस्ड ऑन द कार्ड्स, डाईज अँड द कॉइन.